आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आर्थिक वर्ष 2025-26 ते 2028-29 या कालावधीत केंद्र सरकारच्या योजनांतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रम शाखांसाठी 10,023 अतिरिक्त जागांना सरकारनं मंजुरी दिली आहे। याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NMCनं दिलेल्या माहितीनुसार देशात 2020-21 ते 2025-26 या काळात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 48,563 वाढ झाली आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली। शिवभोजन थाळी योजना राबवणाऱ्या चालकांचं 10 महिन्यांपासून प्रलंबित असलेलं मानधन लवकरात लवकर मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पैसे कसे मिळतील यावर तोडगा काढला जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। नागपूर इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात शिवभोजन थाळी चालकांनी बावनकुळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्यानंतर बावनकुळे यांनी हे आश्वासन दिलं। दरम्यान नागपूरमधील मिहान प्रकल्पाअंतर्गत खापरी, तेल्हारा, दहेगाव आणि कलकुही भागातील प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी एवढा निधी वाटप केला आहे। कुणाची काही तक्रार असेल आणि त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र असतील अशा लोकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिर घेऊन 1 महिन्यात सर्व विषय मार्गी लावावेत असे निर्देश बावनकुळे यांनी आज पुनर्वसन विभागाला दिले। नागपूर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणाऱ्या माजी महापौर, माजी उपमहापौर आणि पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेनं नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून मनपाच्या स्थापना दिनी येत्या 2 मार्च रोजी त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी सूचना महापौर नीता ठाकरे यांनी आज नागपूर महानगरपालिकेच्या स्थापना दिवसाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं महापौर कक्षात पार पडलेल्या बैठकीत दिली। नागपूर इथं श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्या राहुल देशपांडे कलेक्टिव्ह या बहुप्रतीक्षित संगीत कार्यक्रमाचं आयोजन उद्या सायंकाळी 6 वाजता लक्ष्मीनगर व्हॉलीबॉल मैदान इथं करण्यात आलं आहे। दिल से दिल तक एक रूहानी शाम या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सूफी आणि लोकप्रिय हिंदी गीतांचं सादरीकरण केलं जाईल। नांदेडमध्ये नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं नागरिकांनी आज चक्का जाम आंदोलन केलं। या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।